इराणविरोधात कारवाई पूर्ण ताकदीनिशी सुरू राहणार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. जपान आणि चीनला मदत करण्याचंही ट्रम्प यांचं आवाहन. एलपीजी घेऊन निघालेलं नंदादेवी जहाज आज भारतात पोहोचणार, तर काल शिवालिक जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात पोहोचलं. पाकिस्तानच्या काबूलमधल्या रुग्णालयावरील हल्ल्यामध्ये 400 ठार झाल्याचा तालिबान्यांचा दावा. 250हून अधिक जखमी असाही दावा. पाकिस्तानकडून मात्र इन्कार. पुण्यात 96 तासात घरपोच गॅस सिलेंडर मिळणार. गॅस वितरकांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तर ओटीपी पाहूनच सिलेंडर देण्याच्याही सूचना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मित्रपक्षांकडून सहकार्य न मिळाल्याची तक्रार करण्याची शक्यता. राज्य सहकारी बँक घोटाळ्याची फाईल बंद. सुनेत्रा पवार, रोहित पवारांना दिलासा. आरोपींकडून कोणताही अप्रामाणिकपणा, फसवणुकीचा हेतू आढळला नाही. विशेष न्यायालयाचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारताना निर्वाळा. जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यानं विधानसभेत राडा. आव्हाडांचं निलंबन करावं, सत्ताधाऱ्यांची मागणी. अखेर आव्हाडांकडून माफी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.